गोकुळ जो कोल्हापुरातील एक महत्वाचं मानलं जातं निवडणूक गोकुळची, कारण की विधानसभा असेल, महानगरपालिका असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल, यापेक्षा सगळ्या निवडणुकांमध्ये महत्वाचं म्हणजे आपण म्हणू शकतो की कोल्हापूरमध्ये सत्ता कोणाची हे कशावरून ठरणार, तर गोकुळच्या निवडणुकीवरून ठरणार म्हटलं जातं. याच गोकुळच्या निवडणुकीआधी 1200 सभासदांचं काय, हा जो मुद्दा जो आहे सुद्धा चर्चेमध्ये आहे. कारण की कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजे गोकुळच्याच वाढलेल्या 1200 संस्थांच्या पात्रतेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. हे धाव घेण्यामागचं कारण असं होतं की आजरा तालुक्यातील वडकशिवळे मधील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी या 1200 संस्थांना पात्र ठरवणाऱ्या तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यांचं म्हणणं होतं की हे 1200 जे वाढलेले किंवा बोगस, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार बोगस वाढलेले जे संस्था आहे त्या बोगस आहेत. त्याच्यामुळे त्यांचे जे आहे ते मतदान हे ग्राह्य धरलं जाऊ नये अशी त्यांची मागणी होती. आणि या मागणीवरती त्यांनी जी याचिका दाखल केली होती ती कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये ती याचिका दाखल केलेली होती. परंतु हे सभासद कशा पद्धतीनं पात्र आहेत या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. या प्रकरणामध्ये म्हणजे बेलवाडे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेवरती कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू असतानाच हसन मुश्रीफ यांनी जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. हसन मुश्रीफ यांचे एवढंच म्हणणं होतं की या 1200 सभासदांचं म्हणणं एकदा ऐकून घेतलं पाहिजे. हे 1200 सभासद जे आहेत ते कशा पद्धतीनं पात्र आहेत हे त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे असं मुश्रीफ यांचं म्हणणं होतं. आता कोल्हापुरातलं गणित आपण जर थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये तब्बल 1200 नव्या सभासदांची भर यावेळेस पडलेली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्या जी आहे ती 5470 वरती पोहोचलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मत आणि प्रत्येक ठराव हा निर्णायक असू शकतो गोकुळच्या निकालामध्ये. आता निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा असेल तर कोणत्याही पॅनलला 28 मतांचा टप्पा गाठावा लागणार आहे. विशेष म्हणजे 25 संचालक पद आहेत. आधी जे 21 होते ते 11 सुद्धा वाढून 25 वरती गेलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक ठरावामागे प्रत्येकामागे 150 ठरावांमागे एक उमेदवार असा फॉर्म्युला चर्चेत आलेला आहे. ही खेळी कुणाची आहे, तर ही आहे हसन मुश्रीफांची खेळी. आणि हसन मुश्रीफांच्या या खेळीमुळे महायुतीतील नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांनी स्पष्ट अट मांडल्याची चर्चा आहे ते म्हणजे ज्याच्याकडे जितके ठराव आहेत त्याला तितक्या जागा, असा हसन मुश्रीफांचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे 150 ठराव आणि एक उमेदवार हा फॉर्म्युला जर झाला तर महायुतीतील महाडिक, नरके, मंडलिक आणि आंबेडकर यांचं गणित जे आहे ते बिघडू शकतं. कारण मागील 5 वर्षात जे वाढलेले 1200 सभासद आहेत त्याचा मोठा हिस्सा हा मुश्रीफ गटाकडे आहे. त्यामुळे कुठेतरी मुश्रीफांची ही खेळी महाडिकांना किंवा नेत्यांना जड जाऊ शकते अर्थात असं बोललं जातं. आता या संदर्भातच म्हणजे हे 1200 सभासद कशा पद्धतीनं आपण म्हणतो की अपात्र आहेत या विरोधात जी बेलकवडे यांनी जी याचिका कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये केली होती त्या याचिकेवरती सुनावणी सुरू असताना हसन मुश्रीफांनी सुप्रीम कोर्ट गाठलं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे सर्किट बेंचला, कोल्हापूरच्या सर्किट बेंचला आदेश देताना असं म्हटलं की तुम्ही या 1200 सदस्यांचं मत जे आहे ते ऐकून घ्या. म्हणजे कुठेतरी हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाल्याचं आपण म्हणू शकतो की निकाल दिला नाही. 17 मार्चला येत्या सुनावणी होईल. त्या सुनावणीमध्ये 1200 सदस्य अपात्र आहेत की ते निकाल हा संपूर्ण येईल. परंतु कुठेतरी सुप्रीम कोर्टानं हसन मुश्रीफांच्या बाजूने निकाल दिला की या 1200 सदस्यांचं म्हणणं जे आहे ते आधी ऐकून घ्या आणि त्यानंतर ते अपात्र नाहीत हे 17 मार्चला येत्या निकाल समोर येऊनच जाईल. परंतु या 1200 सदस्यांची भूमिका जी आहे ती गोकुळच्या इलेक्शन मध्ये कुठेतरी महत्वाची ठरू शकते. आणि कुठेतरी आता ही निवडणूक गोकुळची खरं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार आहे. परंतु हसन मुश्रीफांच्या या फॉर्म्युलानुसार म्हणजे ज्याचे जितके सभासद किंवा ज्याचा जितका ठराव त्याला तितक्या जागा, हा जो मुश्रीफांचा फॉर्म्युला आहे तो कुठेतरी मुश्रीफांचा फायद्याचा ठरू शकतो. कारण की मागच्या सत्ता जर आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील या दोघांची मिळून एकत्रित सत्ता आहे गोकुळवरती. परंतु आता जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा महाविकास आघाडी आणि महायुती असे होईल. आणि महायुतीमध्ये मुश्रीफांचा गट ऑलरेडी आहे आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये बंटी पाटील सुद्धा आहेत. त्यामुळे कुठेतरी आता ठरावानुसार जर आपण गेला तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची युती जी होऊ शकते आणि त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसू शकतो असं म्हटलं जाते. परंतु सध्या तरी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर सर्किट बेंचला या 1200 सभासदांचं जे वाढीव सभासद आहे त्यांचं म्हणणं हे ऐकून घ्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर ते पात्र आहे की अपात्र ह्याचा निकाल जो आहे 17 मार्चला येईल. आणि 17 मार्चच्या निकालानंतर कोल्हापुराच्या निवडणुकीमध्ये काय घडू शकतं आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहणं ते आहे ते महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.